नमस्कार. जुई गडकरी या मराठी टेलिव्हिजन अभिनेत्री आहेत. त्यांनी अनेक मराठी मालिकांमध्ये काम केले आहे. त्यांची पुढचं पाऊल ही मालिका खूप गाजली. त्यातील कल्याणी ही भूमिका जुई यांनी स्वीकारली होती. या मालिकेमुळे त्या महाराष्ट्रात घराघरात पोहोचल्या. त्यांच्या करिअरची सुरुवात इथूनच झाली. पुढचं पाऊल यानंतर त्यांनी अनेक मराठी सिरियलमध्ये काम केले आहे. जुई गडकरी यांचं अभिनय क्षेत्रात यायचं हे काही आधीपासून ठरलेलं नव्हतं किंवा त्यांनी ठरवलं देखील नव्हतं. त्या त्यांच्या एका मैत्रिणीसोबत एनडी स्टुडिओला गेल्या होत्या. तेव्हा त्यांच्या मैत्रिणीला तेथे ऑडिशन द्यायचे होते, पण तेथे जुई यांना देखील ऑडिशन देण्यास सांगितले आणि त्या बाजीराव मस्तानी या मालिकेसाठी त्यांचं सिलेक्शन झाले आणि असेच त्यांना आणखी कामे मिळत गेली. जुई गडकरी यांचा जन्म 8 जुलै 1988 मध्ये कर्जत, जिल्हा रायगड, मुंबई मध्ये झाला. त्यांच्या आईचे नाव नेत्रा गडकरी तर वडिलांचे नाव केतन गडकरी आहे. त्यांनी त्यांचे शिक्षण मुंबईमधूनच सेंट ऑगस्टिन हायस्कूल मधून पूर्ण केले आणि कॉलेजचे शिक्षण चंदीबाई हेमंतलाल मनसुखानी उल्हासनगर मधून पूर्ण केले. कॉलेजमध्ये असताना जुई या अतिशय हुशार होत्या. त्यांना डिग्रीमध्ये गोल्ड मेडल मिळाले. मास मीडिया ॲडव्हर्टायझिंग मधून त्यांनी आपले ग्रॅज्युएशन केले. बाजीराव मस्तानी ही त्यांची पहिली सिरियल होती, पण त्या स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल या मालिकेमुळे घरोघरी पोहोचल्या. खास करून जुईच्या भूमिकेला महाराष्ट्रामधून खूपच पसंती मिळाली होती. त्यांच्या जर आवडीनिवडीविषयी बोलायचे झाले तर पुरणपोळी ही त्यांना फार आवडते. त्यांची फेवरेट प्रीती जिंटा आहे व फेवरेट कार BMW आहे. जुई गडकरी या टोबॅको फ्री महाराष्ट्राच्या ब्रँड अँबॅसेडर आहेत. जुई गडकरी यांनी 2010 मध्ये श्रीमंत पेशवा बाजीराव मस्तानीमध्ये चंदा नावाची भूमिका स्वीकारली होती. ही मालिका ETV मराठी या चॅनेलवर दाखवली जात होती. त्यानंतर 2010 मध्येच त्यांनी झी मराठीवरील माझी या प्रियाला प्रीत कळेना या मालिकेत सोनिया नावाची भूमिका स्वीकारली. नंतर पुढे त्यांनी 2011 मध्ये स्टार प्रवाहावरील तुझं विन साख्या रे मालिकेमध्ये लावण्य नावाची भूमिका स्वीकारली. 2011 ते 2017 मध्ये नंतर त्यांनी स्टार प्रवाहावरील पुढचं पाऊल या मालिकेमध्ये कल्याणी सरदेशमुख ही भूमिका साकारली. 2017 मध्ये त्यांनी सरस्वती मालिकेत देविका ही भूमिका घेतली, जी की ती मालिका कलर्स मराठीची होती. त्यानंतर त्या 2018 मध्ये बिग बॉस मराठी सीझन 1 मध्ये होत्या स्पर्धक म्हणून. जी युवा नंतर त्यांनी वर्तुळ या मालिकेमध्ये काम केले. त्यात त्यांची मीनाक्षी ही भूमिका होती. नंतर 2020 मध्ये त्या सिंगिंग स्टार मध्ये स्पर्धक होत्या. 2022 ते 2025 मध्ये त्या स्टार प्रवाहावरच्या ठरलं तर मग या मालिकेत सायली सुभेदार या भूमिकेत काम करत आहे. जुई गडकरी यांच्या उजव्या हातावर बुलेट प्रूफ म्हणून टॅटू आहे. जुई गडकरी यांचे कुटुंब कर्जत येथे रायगड जिल्ह्यात छोट्या गावात राहते. कुटुंबाबद्दल बोलताना जुई गडकरी बोलतात, त्या एक छान, चांगल्या आणि संयुक्त कुटुंब पद्धती असलेल्या घरात त्यांचा जन्म झाला आहे. भारतीय संस्कृतीमधील एकत्र राहण्याची पद्धत जुई यांना खूप आवडते. त्यांचा पूर्वी कर्जत येथे मोठा वाडा होता. पुढे त्यांनी वाडा पाडून त्याचीच तेथे सोसायटी बनवली आणि त्यांचे सगळे गडकरी कुटुंब नातेवाईक या सोसायटीमध्ये राहतात. ते सगळेजण त्यांचे सणवार कार्यक्रम हे सगळे एकत्रच साजरे करतात. त्यामुळे जुई यांना कर्जत त्यांच्या गावी जायला खूप आवडते. त्यांच्या कुटुंबामधील सर्वजण खूप प्रेमळ आणि सपोर्ट करतात असे त्या सांगतात. त्या त्यांच्या कुटुंबामधील सर्वांची लाडकी आहेत. स्टार प्रवाह या वाहिनीवरील सुरू असलेल्या मालिकेला म्हणजेच ठरलं तर मग या मालिकेला सर्वांचा खूप मनापासून भरभरून असा प्रतिसाद मिळतोय. सायली आणि अर्जुन या दोघांची जोडी ही सध्या सर्वत्र गाजलेली आहे. जो तो या जोडीचा चाहता बनला आहे. खरं तर या मालिकेची गोष्ट ही अगदी रंजक आहे. त्यामुळे या मालिकेत पुढे काय होईल याची सर्वांना ओढ लागलेली असते. मालिकेच्या माध्यमामधून हे अभिनेता आणि अभिनेत्री ते रसिक प्रेक्षकांपर्यंत पोहोचत असतात आणि या सर्वांना आपल्यापर्यंत पोहोचवण्याचे काम हे मालिकेचे दिग्दर्शक करत असतात. तर मंडळी, तर तुम्हाला अभिनेत्री जुई गडकरी यांची कोणती सिरियल सर्वात जास्त आवडते मला कमेंट करून नक्की कळवा.